मला बायको बायको फ्री पाहिजे. अहो असं कसं म्हणताय तुम्ही बायको बायको फ्री पाहिजे म्हणून? मग सगळ्या दुनियेत स्कीमा लागले ते आता. स्कीमा? मग स्कीमा लागला म्हणून आता बायकोचं काय मध्येच काढलं खुळ? आला का? हे बघ, हा तुला किती गावची पाहुणे आली ती? बरेच आले होते की. आली होती का नव्हती? हो आली होती. केली का एखाद्या नवरदेवानं तुला पास केली का? नाही केली. मग मला सांग, एका बी नवरदेवानं जर तुला पास केली नसेल तर तुझ्या खानदानातच फॉल्टा होता का नव्हता? ओ असं म्हणू नका तुम्ही. म्हणजे मी नवरदेव पण काय काय पास केलं नाही तर असं म्हणू नका की मला बी पास केलं नाही म्हणून. हे बघ, एखाद्या दुकानात आपण कपडे जर घ्यायला गेलो आणि माल जर खराब असला तर तो मालक सुद्धा काय करतो माहित आहे का? हा एखादी स्कीम लावतो की बाबा एखाद्या शर्ट फ्री का, तर त्याचा माल खपावा म्हणून. आज मला सांग, तुला कितीतरी जाग्यावर स्थळ आली, पाहुणे रावळे आली का नाही? हो आली की. इतक्या नवरदेवांना तुला नापास केली, हा. ह्याचा अर्थ तुमचा मालच फॉल्टी होता. आता रो मॉल फलटे म्हणजे मी काय करते? तुम्हाला काय डवाचते काय? तसला नाही, आपल्याला डुप्लिकेट माल लागलाय. डुप्लिकेट? कशानं डुप्लिकेट दिसते मी तुम्हाला? हा काय तुझ्यात ओरिजिनल काय? सगळा फॉल्टी माल आहे. फलटी? तुझ्या बापानं फसवलंय मला. तसंच मानचाल. उग मी म्हणून तुमच्या बरं लग्न केलं, नाहीतर असंच गाव धडत बसला असता. उग मलाच माया आली आणि दाखवली माया तुमच्या. मला सांगू नको, आपल्याला बायको बायको फ्री पाहिजे. हा कसा एकीनं तुकडा नाही घातला तर दुसरे पैसे जाऊन आपल्याला कस तरी 4 घास मिळत्यानं. आणि मी माझी एकट्याची समस्या नाही, मग? माझ्यासारखी कितीतरी जण अशी आहे ती की त्यांना बायकोचा मरणाचा त्रास आहे पण ती बोलून दाखवत नाही. ती मी त्यांचा अध्यक्ष आहे. तुम्ही अध्यक्ष असू द्या, पण मी तुम्हाला काय म्हणते, माझ्या बापूंला का नाही मी एकुलती एकच आहे. तुमच्यासाठी कुठनं पोरगी पैदास करायची आता त्यांनी? आम्हाला काय सांगताय? काय सांगताय म्हणजे? म्हाताऱ्याला सांग दुसरी बायको कर एखादी, मग आणि तिला एखादी मुलगी होती, पण ती बाबा फ्री करून मला बाकीच माहित नाही काय. चल उठ. ती पोरगी मोठी होस्तवर तुम्ही तुमची पार लाकडं जातेली वड्याला. त्या टायमिंगला बघा येईल. चल लवकर, म्हाताऱ्याबरोबर बोलणी करायची आताच्या आता, आणि त्यांना म्हणावं पाहिजे का तर पाहिजे. चल लवकर, म्हातारा आले तिथं पाहुण्याच्या ते सकट पाहुणा आहे का नाही, हा. सकट पाहुण्या घरी आले, तिथं आले तर वरच बोलणी करून घेऊन. नाही तर परत म्हातारे गेलं म्हणजे आणखीन मला सासरवाड्याला जायला काय तेवढा टायमिंग नाही. नाही तुम्हाला रट्टाच खायचा असेल. चला चल चला. मला काय माणसं काय लबाड बोलते ती होय. तू अजिबात काय काळजी करू नको. काय म्हणते? काय व? काय म्हणतो? राम राम सकट पाहुणे. राम 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 राम. बरं आहे का? हो. नाही कुणीकडे गेलता? अरे बारामतीला गेल तू. काय व? अरे ते ऑफर लागली ना, कसले? बाय 1 गेट 1 फ्री. ह्याला बाय वर गेट फ्री आहे काय? अरे तसं नाही रे. मग अरे टीव्ही घ्यायचा होता, हा, एका टीव्हीवर दुसरा टीव्ही फ्री आहे. एक टीव्ही घेतला तर दुसरा टीव्ही फ्री आहे. म्हणजे टीव्ही घेतला की दुसरा टीव्ही फ्री? हो. मग त्याला बाय वर गेट फ्री म्हणते ती होय? हा. बाय 1 गेट 1 म्हणते त्यावर. तसलं होय? हा बघितलं का मी सांगतो बोलतो त्यात काय लबाड आहे का? ह्यात अजिबात नाही. किती फसवलंय माझ्यासारख्या बोळ्या बाबड्या गरीबाला. हो. अरे कुठे फेडते पाप एवढं? नरकात सुद्धा जागा मिळायची नाही नरकात. अहो पण ती वस्तू आहे, वस्तूवर वस्तू फ्री भेटतीच. माणूस कसं फ्री भेटल? माणसात आणि वस्तूत काय फरक आहे काय? फरक म्हणजे? तोंडीच के तोंडीच के रापाट्याचा सरळ करी आवाज. अरे लागाला रस्त्यात का भांडणं करताय? तू कुठं चाललाय? आव मी निघालोय सासरवाडीला. का? आता तुम्ही कशाला गेलता बायवर गेट वर? अरे टीव्ही घ्यायला गेलतो बाबा. हा ते म्हणजे मग त्याच्यावर काय मिळालं फ्री? एक टीव्ही दुसरा. मिळाला का नाही? हो. मला सांगा, टीव्ही किती वर्ष चालणार आहे? चालणार, भरपूर वर्ष चालणार. 5 वर्ष 10 वर्ष? हा. अहो बायको आयुष्यभर सांभाळायची या. मग मग मला सांगा, तुम्हाला जर टीव्ही फ्री पाहिजे या हा 10 वर्षासाठी, बर. चेतन माझं काय चुकतंय का सांग बरं? आता आयुष्यभर बायको सांभाळायची या. हा. मग ह्या बायको एखादी बायको फ्री मला दिली पाहिजे का नाही? बघा कसं आहे. तुला कोणी सांगितलं बाबा तसं? तुम्हीच. काय सांगितलं? आता नाही का म्हणला बाय 1 गेट 1? अरे बाबा टीव्हीवर वस्तूवर वस्तू फ्री आहे. मग बायको फ्री दिली मला काय फरक पडतो का? आपण त्यांच्या जगात- काय जोडे तोंडा पडतो का सासरवाडीला? जगात कुठं आहे का ती बायको बायको फ्री? जगात नसेल. मग मला पाहिजे ना. बघा कसं आहे. हा? लाका लाकाला तुझा लय उलटा कायदा आहे. लाका तुझ्या पुढं डोकं आपटलं तरी तू
हाय असाच आहे माणूस. जमणार नाही भाऊ का फुकट भाऊ का आयुष्यभर सांभाळायचे म्हणजे का फुकट सांभाळता का जाऊ दे म्हणजे बाबा. मला काय मी काय कामधंदा करत नाही होय. ए कामधंद्याचं मला सांगू नको आणि तुम्ही बी मला आडवं लावं जाऊ नका असलं चांगल्या कामाला जाऊ आपलं दे, तुम्ही जावा तुझ्या नादाला लागून कोणाला जमणार नाही. जाऊ मला तुम्ही. बघून दे माझा कामधंदा आहे. तुम्हाला म्हणले की टीव्ही पाहिजे नाही नाही बघून दे माझं. जा तू. 5 रुपये द्या आणि जावा असं तेवढं भाई खर्च आपले लागला सांगाय तुम्ही बघितलं का किरकोळ गोष्ट आहे किरकोळ टीव्ही अगं 4 टीव्ही घरात आणून फोडून घेतल्या कचा टीव्ही फ्री मिळाली आणि एवढी बायको आयुष्यभर सांभाळायची आयुष्यभर अहो बर का मोबाईल तरी आहे का घरात बघाय 4 फोडायला लागलं सांगाय नव मोठी पाठ. सांगतोय तसलं पण बायको आयुष्यभर सांभाळायची पाहिजे का नाही फ्री काहीतरी जा बदला तुम्हाला कोण आणायची त्या मी खाली माझ्याकडे मुस्काड फोडून धरीत चल आयला देवच पावला आज नशिबाने लय साथ दिली. आता बायको बी खुश आणि मेहुणी बी खुश. मग बोला हा मोंटी कुठं जोडीनं चाललाय जोडी ना हा हा मी कुठे बी जाईन आडवं कोण आले आम्हाला काय की माझंच लक्ष नव्हतं जरा खुशीत होतं रे खुशी. खुशी कुठली अरे खुशी म्हणजे आनंद रे आनंद. आनंदचं आणि खुशीचं काय कुठं गुदी पोक आहे काय तसलं नाही रे मग? त्या दुकानात सेल लागले. शेल बघितलं का दुकानात सुद्धा शेल लागायला लागला आता केवढ्याला आहे शेल अरे साड्याचं सेल कपड्याच्या दुकानाचं साड्याचं होय काय भानगड आहे बरं या शेलची साडी फ्री काय म्हणला साडी फ्री. बघितलं काय वर तोंडे साडी सुद्धा फ्री मिळायला लागली टीव्ही फ्री मिळायला लागला अजून आता माझा सनिताप वाढायला लागलाय माझा बीपी जर हाय झाला नाही तर तुझा अख्खं खानदान चिचिन मी आता माझा काय बाप कापडाच्या दुकानात कामाला ना तुम्हाला साडी फ्री द्याय ए भांडणं तुमची जाऊ का मी खुश बायको खुश मेहुणी खुश. मिहुनी कशी काय खुश अरे बायकोला एक साडी मेहुणीला एक साडी. बघितलं का बायकोला एक मिहुनीला एक उद्या शेजारणीला सुद्धा एखादी फ्री मिळेल थुका माझा तो थुकत नाही तू ग बस मला एक सांगा तुमच्या जर मनात असलं का नाही तिसरी बी घेऊ की शेजारणीला. अवे गणा भाव इथं मॅटर लय मोठा आहे मला सांगा तुम्हाला साडी फ्री मिळाली हो मिळाली का नाही मिळाली की. मला बायको फ्री पाहिजे तुझ्या काय डोक्या बिक्यात फरक आहे का हो बायको कुठं फ्री असते वय मला सांगा साडी किती दिवस टिकन काय 6 महिने वर्ष लय झालं. वर्ष लय झालं तुम्ही बायकोला साडी घ्यायला गेला म्हणून त्याच्यावर फ्री मिळालेली तुम्ही मिहुनीला द्यायला चाललाय आता होय की बरोबर आहे ना मग बायको राहून द्या कमीत कमी मला बायको मिहुनी तरी फ्री देऊ द्या. ए, अरे काय तुझ्या काय ह्याला काय कुठं काय चावलं बिवलं का काय कुठं बघा. अहो बघा की सकाळ धरण तसंच करतं येड्यासारखं गप्प तुझी हाय की एखादी ते मिहुनी बिहुनी चुलत बहीण आहे का ना तुला एखादी किंवा मावस बहीण मी चालली मला काय ते म्हणायला लागला आता मी चालली तेरा तोंड बंद कर मी चुप गाणा चुकतोय का माझं काय हे अजिबात नाही तुझं नाही काय चुकत. मग कोणा मी चुकतोय जाऊ का तुमचं चालू द्या मी जातो तुमचं चालू द्या. बघितलं का चुकतंय का माझं काय एवढं सांग फक्त अहो चुकत असल्याशिवाय ही माणसं पळून जाते का तुमच्यापासून पळून जात नाहीत. तरी शान माणूस म्हणतोय का अहो कशाला येड्याचा विचार करताय येड्याचा विचार काय आहे तवा मग काय येड्याचा विचार आहे माणसं खोटं बोलते ते का त्यांना जर फ्री मिळत असेल तर ते काय मला बळच म्हणते ते का बाबा मला हे फ्री मिळाले मला ते फ्री मिळाले म्हणून अहो पण ती वस्तूच आहे ती निर्जीव वस्तू आहे त्याला किती जरी घेतली आणि किती जरी पाळली पुसली तर ती काय टिकणार आहे का निर्जीवचा आणि सजीवचा विषय चाललेला नाही इथं आयुष्याचा विषय आहे. माझ्या आयुष्याचा विषय आहे इथं चाल एक सांभाळता नको झाली एक तर दुसरीला तर कसं सांभाळायचं आहे कोणास ठाऊक फ्री पाहिजे तेरा तोंड चुप करून चल कसं काय जेवण होतं लय वार जेवण होतं. एक नंबर लय दाबून खाल्ले मी. होय ला पण खाल्ले. साले हरामखोर मला परत काय बोलायचं नाही नाही बोलत हो मोठे भाऊ अहो कुठं चाललाय तुम्ही का थांबला इथं लय जेवण झाले लय दाबून आलोय. काय बोलताय कुठं धाब्यावर गेलतो डाब्याव वा व्हायला मरणाचा खर्च आला असेल डाब्याव का व? 200 रुपयात 2 थाळ्या. काय बिघडलाय काय मी काय कुठं जेव्हा बिवाय जात नाही वय ये. दाजी काय राव देवानं फुकाटचं तोंड दिलंय म्हणून किती बोलावं अहो एका थाळी एक थाळी फ्री. काय वार जेवण लय दाबून हाणले एका थाळीव एक थाळी फ्री. बघितलं काय
अबे साले चादर चुप. हिला काय बोलावं काय अकलीचा तपास नाही, कळलं का? कशावर काय काय फ्री मिळते कळलं का? हा हो माझं चुकतंय का काय? अजिबात नाही. येणार जाणारी वाटणं भेटणारी माणसं खोटं बोलतात का? नाही. बर मी म्हणतो एक माणूस खोटं बोलन, बरोबर आहे? बरोबर आहे. दुसरा माणूस खोटं बोलन, तिसरा माणूस खोटं बोलन का? नाही. बोलन. नाही. बसतंय का डोक्यात? हो बसलं. बसलं का? हो. मग आता सरळ गप गुमानं सांगतो ते करायचं हं. काय? हो. नाही तर ह्या बघ दिन कांटा आठवून. तिला काय म्हणलं, सासरवाड्याला चाललोय फराफरा ओढत. हम्म. कशाला? कशाला विचारा? हं. बायकोवर बायको मला फ्री पाहिजे. बायको फ्री असते होय तवा. का तुम्हाला एका थाळीवर दुसरी थाळी फ्री खायला बरं वाटलं? ते जेवणाचं झालं राव. मग हे बी बायकोच चाललंय. खाऊ दे का आमच्या बायकोला. आता एक बायकोला आहे शिंगल, बायको डबल आली म्हणजे जाईन 2 थाळ्या 200 रुपये जेवण यायचे नाही, त्या दोघी पण सवती. अहो त्या बिचाराला तर लग्न बी नाही तर वाटत असेल. नॉनसेन्स. आपल्याला अक्कल आहे का तेवढी? वाटताना मी नव्हती. शेंट हाणायचं कसं कळतं या? इथं भेटलाय वर भेटू नका. हा मला तेवढीच काम आहे ते ना, तिकडे भेटायला वाटणं भेटला तेवढंच बरं झालं. चल ते नरकात जायचं, आपण स्वर्गात जायचं, आपली नाही गाठ पडायची. आज ह्या सासरवाडीला असा इंगाची दाखवतो का नाही, तुम्ही फक्त बघतच राहा. बोल की काहीतरी. अयो मला का नशीबच पावला आज. 2 मोबाईल एका एक फ्री. जा दे ना. हा? काय वैताग आणलाय नुसता माझ्या डोक्याला सनिताप झालाय. काय झालं पुरे पोरगा झाला येता का पेढ खायला? आता जावा नीट सांगा की. तुम्ही काय हातात हलवत होता आता? हे मोबाईल 2 भेटले ते. कशाव? अव एका एक फ्री होता. कुठं? हे काय ते 12 मध्ये. काय 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 परत एकदा सांगा बर. अव मोबाईलचा सेल लागला होता. हा एका मोबाईलवर एक मोबाईल फ्री. मग काय रे मिळालं का ना तुझ्या बापाला बी एका एक फ्री? लय नाक उचलून बोलत होती. कुठे माझं फ्री वालं? नाही ह्यांना का नाही अख्खे सगळे भारत जनताच गोळा करून द्या तरी कमी पडेल ह्या माणसाला. अरे पण झालंय काय? काय झालंय वय? ह्या माणसाला काय झालंय माहितीये का? आता सगळ्याला वस्तू फ्री मिळते त्या. साडी फ्री, हा. निरमा फ्री, परत अजून काय मोबाईलवर मोबाईल फ्री, थाळीवर थाळी फ्री, अजून काय काय बाय. हा तर ह्या माणसाला बायको फ्री पाहिजे. पाहिजे जण. आता जायला आला का कुठं पाहुणं बायकोवर बायको फ्री असती वय. असते का बिघडलाय काय तुम्ही? टीव्ही फ्री मिळाला तुम्हाला, मोबाईलवर मोबाईल फ्री मिळाला. हा किती अप्रूप वाटले घेताना? वाटलं की. वाटलं का नाही? ही असली डबडी आणली ती मोबाईलची. हा 8 दिवस गॅरंटी आहे का त्याची? आला फ्री होतं पण आणलंय आपलं. होय म्हणजे तुम्हाला फ्री होतं म्हणून चालतंय. आमचीच फ्रीवाली बायको कुठे आहे? आता जायला काय करावं. आला का पाहुणं अशा जर फ्री बायका भेटत असत्या बायकोवर बायको फ्री. आला का एकाच बायकोनं टाळूचं केस गेलं आम्ही नसत्या 2-4 केल्या. हो खरं आहे. तुमचं वय झालंय, आमचं काय वय झालं ना अजून. आमची आम्हाला बायको देऊन टाकणार, आयुष्यपासून तुमच्या दारात उपोषणाला बसण्यात आत्महत्या करीन. एक काम करा की. काय? आयला तुम्हाला कुठं भेटत असली तर करा हा आणि मला बी एखादी बघा. हा. म्हणजे कसं होईल, तुमची बी सोय होईल आणि मला बी दुसरी फ्री मध्ये भेटल. आणि त्या बी दुसरी बायको फ्री येईन हाय का नाही? मग काय मग होय ना? 2-3 होतील मग. हा. ही जेव्हा दुसरी फ्री आणि ती जेव्हा तिसरी फ्री. आमचं प्रोडक्ट कुठल्या कंपनीचं आहे? आमच्या मग तुमच्याच कंपनीला मागणार ना? आमची कंपनी अशी वापर देत कधी. आमची कंपनी लॉस मध्ये गेली आता पाहुणे. तुम्हीच बघा कंपनी टाका तिकडे आणि प्रोडक्ट तयार करा. मग तुम्ही देणार आहे का नाही आम्हाला बायको आला का कुठं असं बायकोवर बायको असती वय दे काढ दाडक. दांडकं काढायला काय संबंध आहे? सगळ्या रोडने मला फरफडत आणलंय असला तर बाप आहे. आता आपण नसतो जात ह्या बाबाकडं, दुसरेच बायको करून द्या. हाल आला का चांगला म्हणून पर टाळ मुततो का पार. मारू नका की नाही की मागत बायको बायको फ्री. हाणाला काय संबंध आहे तुमचा? मारू नका. का पाया पडू का? का एका चापटवर अजून चापट फ्री. जावया, हात उचलल्यावर नरकात सुद्धा जागा मिळत नाही. चपटे अजून एक. हा ना फ्री होय. हा फ्री द्या. तू हाण तू
फ्री दिली फ्री. बस का आवडली का? इंद्रदेवाला फोन करून सांगतो की ह्या दोन्हीला नरकात सुद्धा जागा देऊ नका म्हणून. बघा तुमच्यावर एखादी बायको ओळूनच टाकतो आता. तिथं लय सीट बुकिंग आहे ते आम्हाला नसती जागा मिळत. जा. हा, हा. हायला कुठनं तुझ्या नशिबात पडलंय लागा हे पादरात काय माहिती. चला चल चल आपले